जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सर्व महान विभूतींना या ठिकाणी प्रथम अभिवादन करतो. वंदनीय शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आणि आजच्या या म्हणजे कुठलंही नियोजित नव्हती ही बैठक, फक्त आज येताना मी यायलो म्हणून कळाल्यानंतर दुपारी 5-3 वाजल्यापासून जवळजवळ ही सगळी मंडळी नांदेड पासून इथपर्यंत पोहोचली आहे. एखाद्या माणसावर किती प्रेम कोणी कसं करावं त्याचं हे जिवंत उदाहरण असेल तर हे परभणीतली जनता. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने व्यासपीठावर विराजमान नवनिर्वाचित आमदार आदरणीय सय्यद खान, जिल्हा प्रमुख आनंदराव भरोसे, विशालराव कदम, आमचे गंगापथ जानेराव, डॉक्टर राम शिंदे, दीपक बाराटे, माणिक कोंडे, पुंडेनाथ गुले पाटील, अतुल सरोदे, गणेशराव रोकडे दादा, वावरेजी, सर्व सन्माननीय व्यासपीठ. आता एक नाव घेतलं, ज्यांचं नाव घेतलं ते लाखाची, ज्यांची नाही घेतली ते 1.25 लाखाची. आणि माझ्या सर्व तमाम बंधूंनो आणि मित्रांनो, वेळ झालाय, आपण जास्त वेळ बोलणं उचित नाही, कारण शेवटी कायद्याचं रक्षक आपण आहोत आणि आपणच कायद्याचं उल्लंघन करावं हे उचित नाही. आपल्याला बोलायचंय, ज्या दिवशी शिंदे साहेब परभणीला येणार आहेत त्या दिवशी आपण मनमुराद आपण टायमिंग असा घेऊ की 2 तास नाही 4 तास जरी लागले तर हरकत नाही, आपण सगळ्याचं समाधान होईल अशा प्रकारचा कार्यक्रम घेऊ. निश्चित शिवसेनेमध्ये आम्ही सगळ्यांनी का प्रवेश केला त्याची कारण तुम्हाला सगळ्याला माहिती आहेत. त्याला कारण हेच आहे सगळे, ते मला म्हणायचे एक तर तुम्ही चला नाही तर आम्हाला जाऊ. शेवटी पूर्वी राजकारण आम्ही केलं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना पासून विरोधी पक्षातल्या लोकांना काही मर्यादा होत्या किंवा काही त्यांचा मान सन्मान होता पूर्वी. पण हल्ली सरकार आता सत्ताधाऱ्याच्या पलीकडे विरोधकाला बघायलाच तयार नाही. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्याला वाटलं की बाबा आता आपले आयुष्य आपण एवढे 30-40 वर्ष या पक्षात घातले आणि आपलं जर काही होणार नसेल तर मग आपण तिकडे गेलेलं का वाईट आहे का, मग काय द्यायचं बोला म्हणले सगळे. आणि त्या अनुषंगाने या सगळ्यांच्या कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर आम्हाला सगळ्याला ह्या ठिकाणी ही भूमिका घ्यावी लागली. शेवटी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना, त्या शिवसेनेला मिळालेली निशाणी धनुष्यबाण तो परभणी जिल्ह्याने दिलाय. 1989ची पहिली लोकसभेची निवडणूक कैलासवासी अशोकराव देशमुख साहेबांच्या रूपानं धनुष्यबाणाच्या चिन्हावर जिंकण्यात आली आणि त्या दिवशीपासून शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि धनुष्यबाण हे चिन्ह कायम झालं. तेव्हापासून आजपर्यंत परभणीतला खासदार आणि आमदार कधी पडला नाही धनुष्यबाणाचा. परंतु प्रसंगानुसार काही प्रसंग असे आले 22ला, काही राजकीय 19ला प्रसंग असे आले की नंतर राजकीय समीकरण बदलले, आघाड्या युतीच्या आघाड्या झाल्या, नंतर बिघाड्या झाल्या, नंतर बंड झालं. काही लोक म्हणते तुम्ही काही पैसे घेऊन गेले का, आणि पैसे घ्यायचे असते तर 22लाच गेलो असतो, इतकं वाट बघितलीच नसते. त्यामुळे पैशासाठी जायची काही गोष्टी येत नाही. 30-30, 40-40 वर्षापासून जे लोक माझ्यासोबत काम करतात त्या कार्यकर्त्याला बळ मिळालं नसेल, 1,500 गावं आणि 14 शहराचा विकास करत असताना आपल्याला विकास निधी मिळणार नसेल. आम्ही प्रसादरावच्या गावात गेलो, नाईकच्या की नाईक म्हणते आमचं हे सभागृह राहिलं, ते सभागृह राहिलं. पुणे बी गावात गेले की ते म्हणते आमचं हेच काम राहिलं. रोजचे 25 फोन यायचे देते की निधी द्या, 5 कोटी रुपयाचा निधी कोणाची कोणाची बळवण करायची. जया अंगी मोठेपणा काय यातना कठीण कठीण प्रसंगातून जात असताना आणि हल्लीचं राजकारण बघितल्यानंतर आणि आमच्या जिल्ह्यातलं स्थानिकचं राजकारण बघितल्यानंतर कुठेतरी मनामध्ये कटुता निर्माण होत गेल्या दिवसेंदिवस. कारण इथल्या सोयऱ्याधाऱ्याच्या राजकारणात तुम्हाला जसा झालाय तसा आम्हाला लई झालेला आहे. ते विशालरावचे सोयरे सगळे आणि हे सगळे मिळून आमचा काटा काढायचाच माग.
19ला आम्हाला एवढा आटोकाट प्रयत्न केले की घरचे देवी भेद घातला काय करायचं शेवटी लोकांना काय म्हणायचं. मग ज्यांच्या सोबत राहिलो ते बी आपल्या सोबत नाहीत. आधी विरोधक तर विरोधक आहेतच आहेत. मग शेवटी म्हणलं आपण विरोधच केलेला कोणता वाईट आहे का. आणि मग सगळ्या कार्यकर्त्याची मानसिकता झाली 2-4 महिन्यापासून की साहेब एकदा काय व्हायचं होऊ द्या, पण एकदा तुम्ही भूमिका घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहे. जर माझ्या सोबत हे नसते तर आज इथं न बोलवता आले नसते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये आता 3 वर्षाचा कार्यकाळ आपल्याजवळ आहे पुढची निवडणूक लागायच्या अगोदरचा, आणि त्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून चांगली कामं करायची, कार्यकर्त्याला बी बळ द्यायचे. शेवटी सेनापती किती जरी लढवया असला आणि जर कार्यकर्त्याला जर बळत नाही, त्याच्या ताकदच नसेल तर ते लढल कसा. त्यामुळे त्या कार्यकर्त्याचा सुद्धा विचार करणं आता काळाची गरज झालेली आहे. आणि त्या सय्यदभाईच्या पक्षानं सध्या जे जुन्या पक्षाने त्या महायुतीच्या लोकांनी जेव्हा पूर्वीच्या की आम्हाला सगळं की पळं करून सोडले, विरोधकाला काही मोजायचंच नाही, सगळा माल हेच आणू लागले. मी मला आता उगा आपण कोरड्या एवढे उड्या मारून का उपयोग नाही. आमचा कृष्णा राऊत म्हणला साहेब चला ना तिकडे, इकडे काय राहिले. तर या सगळ्याच्या भावनाचा आदर करून आम्हाला वंदनीय बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची संधी आज आम्हाला मिळाली. आणि आज आम्ही त्या ठिकाणी रीतसर प्रवेश केला आणि त्या ठिकाणाहून इथं आलो. थोडा येण्यासाठी उशीर झाला, त्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो. पण कसं असते, येणं आपल्या हातचं नसतं. तिथे गेलो, आमचा कार्यक्रम 2-3 वाजता संपायचा होता, ते सुरूच झालं 5-6ला. विमानतळाला आलो, ते म्हणलं अर्धा तास उशीर आहे विमानाला निघायला. अरे आम्ही फोन घेणं लावून ते लवकर काढलं, तर इथे यायला उशीर झाला. आता वेळ बरीच झालेली आहे. त्यामुळे तुम्ही जर एवढं प्रेम माझ्यावर करता, लोकांकडे भले पैसे असतील पण ही पैशाने विकत घेतलेली माणसं नाही, ही सोन्यापेक्षा बी महत्वाची माणसं आहेत आणि हे सगळ्याच्या नशिबात नसतात. ह्याच्या बाबतीमध्ये मी या जिल्ह्यामध्ये एक भाग्यवान आहे की माझ्याकडे एवढी मोठी सोन्यासारखी माणसं. तुझ्याकडे सोनं असेल पण माझ्याकडे सोन्यासारखी माणसं आहेत. ही श्रीमंती सगळ्याला मिळत नाही. ह्या श्रीमंतीसाठी लोक परेशान आहेत. जी श्रीमंती माझ्याकडं अनेक वर्षापासून मी सांभाळत आलो आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही श्रीमंती मी सांभाळणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. जिथं कमी तिथं आम्ही. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. आता आमचं एकच लक्ष आहे की माझ्या पक्षामध्ये काम करणारे, आता जुने असो का नवे असो, हे जुने बी का नवीन नाहीत, ते सगळे आपल्यासोबतच काम केलेले मंडळी. आनंदराव सोडले तरी आता त्या आनंदरावचं स्वप्न पूर्ण व्हायचं राहिले. तर आनंदराव तुम्ही बी जरा सोन्यासारखे माणसं जपायचं काम करा आणि जास्तीत जास्त वेळ ह्या लोकात द्या. तुम्हाला बी आमदार करायला लोक मागे पुढे बघणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांमध्ये राहून लोकांच्या अडीअडचणी सोडवणं हे आपलं कर्तव्य असते आणि ते कर्तव्य पार पाडत असताना आपण कुठलाही पर्वा करायची नाही. तुमच्या मागे आता आमचं सगळ्याचं बळ आलंय. इतके दिवस तुम्ही विरोधात लढलात, आता आपल्याला सोबत लढायचंय. फक्त आता आजपासून पायात भिंगरी बांधा. लोकांच्या सुखात दुःखात चांगल्या वाईट प्रसंगात अंगावर कोणाला घ्यायची पण उगाच कोणाच्या अंगावर जाऊ नका. जे येळवर आपला काटा काढतील असा सगळ्याला घेऊन तुला असायचा. हम तो अकेले ही चल पडे थे, लोग आते गए और कारवा बनता गया. जात पात धर्म पंथ ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला काम करता येते. आता ह्याच्यामध्ये बरेच मुसलमानाचे बी आहेत, दलिताचे बी आहेत, 18 पगड जातीचे लोक आहेत सगळे. मी जर ह्याचं नको त्याचं नको हे असा ते तसं तर माझ्यासमोर कोण राहील उद्या. त्यामुळे राजकारण करत असताना सगळ्याला घेऊन चालायची मानसिकता माणसानं ठेवली पाहिजे, तरच तो राजकारणामध्ये यशस्वी होतो. आणि त्याचं जिवंत उदाहरण आज परभणीचा आमदार, विधान परिषदेचा दारा परभणी हिंगोलीचा सईद खान सगळ्याला घेऊन चालला गडी. त्याला बकळ बदनाम केलं लोकांनी, हे मुसलमान आहे, ह्याला काय द्यायचं, ह्याला कशाला द्यायचं. काही लोकांनी ह्याचा माल हाणला, पुन्हा ह्याला घोडे लावले, मला वाटतं ह्याला पाडावं. पण शेवटी त्याच्या नशिबात दिलेलं होतं आमदार किती कोण देणार हिडून. त्यामुळं माणसानं कधीही संयम ठेवायचा असते आणि काम करताना कधी त्याच्यामध्ये कमी पडायचं नाही. मी सईद खानला बघतो की बाबा शिंदे साहेबांसोबत सुरुवातीपासून गेला आणि सुरुवातीपासून
पडो राहो काही हो लढत राहायचं, आंदोलन कर, मोर्चा कर, हे कर ते कर, सतत विधान सभेला आता अपक्ष लढला गडी, माल बकळत खाल्लं, दिला लोकांनी माल हाणला, मी मत बी काही दिली नाही, याला कमी दिले. तिथं झालं असतं तर बरं झालं असतं, पुन्हा इथं आनंदाला जागा मिळाली असती पक्की. पण ते शेवटी त्याच्या प्रारब्धात होती, ह्यांच्या प्रारब्धात नव्हती. ह्यांना बी जरा उमेदवारी जरा आधी महिनाभर आधी मिळाली असते तर बरंच ते नियोजन लागलं असतं, पण हे जरा उशिरा आले. परंतु शेवटी चला जे हो रहा है ठीक है बोलायचं, जो हुआ अच्छा हुआ, जो होंगा वो भी अच्छा होंगा म्हणायचं, चालायचं. तशी की सैयद खान आपल्याला एक परभणीला आता एक खासदार तर आज भेटला, आज खासदार बी भेटला पक्षाला, आमदार बी भेटला, दोन भेटले. आज आपला पक्ष प्रवेश आजच झाला आणि ह्यांची निकाल आजच लागला. त्यामुळे आता तुम्ही कच खायची गरज नाही आणि विरोधी पक्षात नाहीत, आता आपण सत्ताधारी पक्षात आहेत, त्याचं आता भान ठेवा. आता कोणाला कसं नीट करायचंय ते आता आमच्यावर सोडा, तुम्ही त्याची चिंता करू नका. शेवटी काय होतं, पक्षात राहून पक्षात काही गोष्टी करताना आम्हाला अडचणी होत्या. आता मैदान मोकळे येऊन समोरच्याची एका कार्याला कार्य मानायची ताकद ठेवून आम्ही मैदानात उतरलो. त्यामुळे आता विचार करायचा विरोधकांनी बी की आता कशा पद्धतीने वागायचं, तुम्ही ठरवा. तुम्ही जसं म्हणतात तसं, आमचं काय नाही. पण एकदा आता दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. आपल्याला सगळ्याला सज्ज राहायचंय. आता जिथं गाव तिथं शिवसेनेची शाखा, जिथं घर तिथं शिवसैनिक, हे अभियान आपल्याला गावागावात राबवायचंय. आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय की तुमच्या लोकसभा मतदारसंघात विकास कामासाठी मी निधी कमी पडू देणार नाही. तुमच्या कार्यकर्त्याला सुद्धा मी बळ द्यायला कमी पडणार नाही. फक्त तुम्ही संघटना वाढणीच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना काम करायचंय, नाहीतर जे काम करेल ते राहायला उपाशी नको ते तुपाशी असं होणार नाही. आता जन जबाबदारी घेऊन काम करील त्याला त्याचं ताट वाढून दिल्या जाईल, हे आज तुम्हाला सगळ्याच्या साक्षीने जाहीर करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला नम्र विनंती करतो की संघटनात्मक काम करत असताना आरोप प्रत्यारोप कोणावर विनाकारण करायचे नाही. शेवटी आता आपण मूळ शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत आपण आलो. एक चांगल्या प्रकारचं काम करून आपल्याला समाजासमोर स्वतःला प्रूव्ह करायचे की आम्ही ह्या कारणासाठी इकडे गेलो आणि म्हणून हे आम्ही कामं करून दाखवायला लागलो. तुम्हाला ते दाखवायचे, आपल्याला उगाच म्हणायचं नाही आपल्याला. त्यामुळे आपल्या सगळ्याची आता नैतिक जबाबदारी आहे की सगळ्यांनी चांगल्या प्रकारे काम करावं. कोण आरोप प्रत्यारोप काय करते तिकडे बघू नका. शेवटी हे राजकारणामध्ये ह्या गोष्टी होत असतात. मला एका धुळ्याच्या एखादा फोन आला, मी म्हणलं बाई तू कुठला आहे, ते म्हणलं धुळ्याचं. तू मला कशाला सांगतो? माझ्या मतदारसंघातले लोक ज्यांनी मला मतदान केले ते मला विचारतील, तू कशाला विचारतो मला? म्हणजे असे काही लोक फोन लावून काहीतरी वेगळं वाकडं तिकडे बोलायचं, मग ते व्हायरल करायचं, हे जरा धंदा सुरू केला काही लोकांनी. त्याच्यापासून सावध राहा. उगाच कोणाला काही डोचू नका, कोणाला काही म्हणू नका. राजकारणामध्ये काही लोक आरोप प्रत्यारोप करीत असते, ते आपण सहन करायचे. जिथं उत्तर द्यायचं तिथं उत्तर देऊ आणि कोणी अंगावर आलं त्याला शिंगावर देऊ. आता राऊत साहेब म्हणले की बाबा आम्ही तुडवा, आता तुझ्या आईला तू काय तुडणार आहे आम्हाला? राऊत साहेब एक मोठा वक्ता आहे. देशाच्या राजकारणामध्ये एक स्वतःची उंची निर्माण करणाऱ्या व्यक्तीनं तुडवायची भाषा करू नये. तुम्हाला कधी निवडणूक लढूनच माहित नाही. सर्वसामान्य माणसाची काय अडचण आहे, लोकांच्या काय गरजा आहेत, हे जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला कळू शकते. हे डायरेक्ट झालेच नाही, त्यामुळे ह्याला खालचं काहीच माहित नाही. ते तुडवायची भाषा हे नाही करावी. मला तर कमाल वाटते. आणि मला आम्ही म्हणत तर ठीक आहे, तुम्ही काय ना मला या गोष्टी तर ठीक आहे. आता मोठ्या माणसाने कसं मन मोठं ठेवायचं त्यांनी ठरवावं. परंतु मी आज तुम्हाला या व्यासपीठावरून सांगतो की आपल्या पक्षाचे जुने नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, हे दोन व्यक्ती आपल्या विरोधात काही जरी बोलले तरी आपण एकानेही त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. ते पहिला तुम्हाला सगळ्याला माझी विनंती आहे. मी देणार नाही, तुम्ही कोणी द्यायची नाही. कारण पहिला आपला जमाना कसा होता, आपली एक मन आहे, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट. आपली त्या घराण्याशी बांधिलकी आहे. आपण वैचारिक लढाईमध्ये जरी आपण वेगळ्या त्याच्यात असलो तरी आपण त्या परिवाराशी कटुता ठेवण्याची भूमिका आपली नसली पाहिजे. आणि ती माझी तर नसणार, तुमची सुद्धा माझी नाही म्हणजे तुमची पण नाही. त्यामुळे हे दोन व्यक्ती सोडल्या तर बाकी कोणाच्या बापाला मोजायची गरज नाही.
त्यामुळे त्याला कसं करून उरायचं कोणाला ते आम्ही आपण ठरवून करू सगळे. फक्त या दोन व्यक्तीविषयी त्यांनी शिव्या जरी घातल्या तरी आपण ते फुलं आपल्या अंगावर टाकायला समजून स्वीकारायचं, एवढीच विनंती करतो. आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी जे काही पुढाकार घेतला आहे, या राज्यामध्ये एक चांगलं काम करण्याचा त्यांनी धडाका लावला आहे. आज जिंदगी शिंदे साहेबांच्या सोबत एवढे लोक जुडायचं कारण काय? कुठंतरी ते स्वतःला काम करून सिद्ध करायला लागलेत, म्हणूनच लोक त्यांच्या पाठीशी उभं टाकायला लागलेत. याचं सुद्धा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आमच्या गंगाप्रसाद आनेरावला जिल्हा प्रमुख पदावरून गपदिशी काढून टाकले, एकाच मिटिंगला गेलं नाही कधी, आणि मी एका मिटिंगला नाही. मग दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी राजीनामे दिले, मग ते नवीन निवडून टाकले. आता पुन्हा उरलं काय? आता जवळपास आहे मग आता तुटलंय. एक संत कबीराचा दोहा होता पाटील सर, माती कहे कुंभार से तू क्या रोंदे मोहे, ऐसा एक दिन आएगा मैं रोंदूंगी तो है, टूटे से फिर ये ना जुड़े जुड़े तो गाठ पड़ जाए. आता हे तुटलंय, आता किती जरी काही केलं तरी ते जुटणार नाही, त्या गाठीच पडणार आहेत. त्या गाठी घालून घेण्यापेक्षा तुम्ही तिकडं आम्ही इकडं, अशी भूमिका आपण सगळ्यांनी स्वीकारल्या. निश्चित तुमच्या आग्रहाखातर, तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार आपण ही सगळी भूमिका स्वीकारून आज मूळ शिवसेना जी धनुष्यबाणाची आहे, त्या धनुष्यबाणाच्या पक्षामध्ये आपण सगळेजण विलीन झालो. आणि त्या अनुषंगानं आपण सगळेजण आता ह्याच्या पुढे आपल्याला एक चांगल्या प्रकारचं काम करून ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा आमदार, शिवसेनेचा खासदार निवडून आणण्याची जबाबदारी आपली सगळ्याची असणार आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्या संघटित होऊन आपल्याला सगळ्याला काम करायचंय. जुना नवा कुठलाही वाद न घालता सगळ्याला सोबत घेऊन एक चांगल्या प्रकारचं काम करून, आपल्याला काही सवय सगळ्या गोष्टीची, त्यामुळे त्याची चिंता करायचं कारण नाही. आणि हे जे आता तिकडं जुने आहेत ते आपलेच आहेत, त्याची चिंता करायची कारण नाही. तर आपण सगळेजणांनी मिळून एक चांगल्या प्रकारचं काम करून एक चांगली विश्वासार्हता ह्या जिल्ह्यामध्ये आपल्यावर लोकांचा विश्वास आहे. विश्वास नसता तर रात्री दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत एवढे लोक कशाला तिथे जेवायला पाहतात? कोणी कुणासाठी येईना, पैसे देऊन येईना लोक. हे फुकट आहे आपलं, चाललंय आपलं फुकट मध्ये चाललंय. तर ह्याच्यासाठी आम्ही 24 तास अवेलेबल आहेत. रात्री 2ला जरी फोन आला तरी आम्ही त्याला उत्तर देतो, त्याचं काम करतो. म्हणून ही लोक अर्ध्या रात्री आमच्यासाठी उभे राहतात, हे याचं प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतो आणि सगळ्याला ह्या ठिकाणी एक विनंती करतो की आपल्यासोबत एकजुटीने काम करायचंय. ह्याची आपण सगळ्यांनी एक जरा आता हात वरी करून सगळ्यांनी ग्वाही दिली पाहिजे. सगळे खालचे वरचे बघ, कोणी राहिले का बघा मध्ये जरा, हे बघ रे मीडियावाला, घे जरा फोटो उठून. आम्ही सगळे एवढे जण इमाने इदबारे एकनाथराव शिंदे साहेब आणि आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सोबत राहून पक्ष संघटनेसाठी आम्ही सगळं योगदान देणार आहेत. आज आम्ही अशा प्रकारची शपथ घेतो आणि या ठिकाणी थांबतो. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.